विठ्ठल बाबा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आगो कोळीचा सुखा करती कथा करती कथा बाळ
विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुका अंत पार नाही का बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणा गुडिया तोरणे करती कथा गाती गा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या चलम पंगुलंगयत गिरिम यात कृपातमय म्हणजे परमानंद माधवम करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशवंतम वटाशवत्राश पुटे शयनम बालमुकुंदम मनसा स्मरामि श्रीकृष्ण राधा वर्गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु स्वामूर्तमेत देव गोविंद दामोदर माधवी राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 मजहृदयी सद्गुरुजीने तारिलो संसार पुरू म्हणून विशेष वात्यागरू विवेकावरी ओम नमोन्याने स्वरा करुणा करा दला तुमचा अनुग्रहात लो पावन झालो चराचरी ओम नमो जनार्दना लागो सकल सिद्धांच्या चरणातया माझे दंडवत मनोजो मातुलगम जितेंद्रम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजो वाणिरुमुत्रम श्रीरामदूतम श्रीमं परमदे हे दुःख भंजन वा
विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारे सदा वसंत हृदय विरंदे भगवान भवानी सहितं नामा वचनायका कमलावती माझी रंकाची विनंती करी जोडितो कधे काळी आपण असावे जवळी जयांची केली स्मरण वै सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री सद्गुरू तुझे करू नमस्कार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका भगवत चिंतनासाठी ह्या शिवपुराण महात्म्याच्या गोड अशा सांगता शिवपुराण महापुराणाची सांगतेच्या निमित्ताने आणि वर्धपन दिनाच्या निमित्ताने आज तारखेनुसार 29 मे हा आपल्या पंचक्रोशीतील आणि भाविकांच्या जीवनातील फार मोठा असा गुरु पर्व काळ आणि ह्या पर्व काळाच्या अगदी गोड पर्वणीवर मुहूर्तावर हा नाम यज्ञ शिवपुराणाचा पार पडत असताना आज सांगता काल्याच्या भगवान परमात्मा गोकुळात ज्यांनी फार मोठी लीला केला त्याचे वर्णन आपल्याला करावं लागतं म्हणून आजच्या ह्या सगळ्या सेवेसाठी निवडलेली जी गवळण आहे अनेक प्रकरणातील तुकोबारायांची एक गवळण प्रकरणातील गोड अशा मार्मिक गोकुळवासियांना झालेला आनंदाचं वर्णन आणि गोकुळवासियांना सुखाची प्राप्ती गोकुळवासियांच्या दुःखाची निवृत्ती अशा प्रकारे गोड वर्णन ह्या गवळण रूपी अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्या मार्मिक ग्रंथामध्ये मांडलं म्हणून त्यांच्या या भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा हा परिघोष आहे विठाला 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 या गवळणीच्या द्वारे माझ्या तुकोबारायांनी गोकुळवासियांना जो आनंद झालेला आहे का आनंद झालेला आहे कशामुळे आनंद झालेला आहे याचं वर्णन गोड अशा अभंगाद्वारे माझ्या तुकोबारायांनी ह्या मृत्यू लोकाच्या मानव धर्मासाठी मानवासाठी मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी मांडणी केलेली आहे म्हणून गोकुळीच्या सुखा काय सुख मिळलं असेल माझ्या गोकुळवासियांना त्याचं तुकोबारांनी स्वतः वर्णन करावं स्वतः आनंद घ्यावा आणि इतकं सुख कुठंच मिळणार नाही मायबापांनो ह्या विश्वामध्ये एवढं सुख द्या गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार करून गेलेलं आहे हृदयाच्या पलीकडे गेलेलं आहे ब्रह्मांडाच्या पलीकडे गेलेलं आहे आणि ह्या जन्मोजन्मीच्या दुःखाच्या सागरातून पलीकडे नेणार असेल तर आम्हाला गोकुळामधलं सुख आहे दादांनो म्हणून ते काय एवढं निर्माण झालेलं असावं बालकृष्ण नंदा दुसऱ्या चरणात माझे तुकोबाराय म्हणतात एवढं सुख कशाने मिळलं काय कारण असेल तर बालकृष्णांनी नंदाच्या घरी अवतार धारण केला मथुरेत प्रगट झाला गोकुळामध्ये अवतरणं आणि लीला मात्र गोकुळामध्ये ज्या वेळेस प्रगट होऊन सुरुवात केलीत ना दादा त्यावेळेस माझ्या गोकुळवासियांना जो आनंद झाला तर तो बाळकृष्ण जेव्हा नंदाच्या घराला आलेत ना तेव्हाचा आनंद आहे खूप आनंद मिळला माझ्या गोप आणि गोपींना गोप गोपियांच्या आनंदाचं उत्थान कशामुळे आपल्याला कळायला लागलं तर तुकोबारांनी त्या तिसऱ्या चरणात काय म्हटलं माहिती का कारण की हा आनंद आतमध्ये दडून राहत नाही बसून राहत नाही तो बाहेर प्रगट होत असतो शब्दातून प्रगट होतो काही कृतीतून प्रगट होतो काही भावातून प्रगट होतो आणि काही कर्मातून प्रगट होतो आणि म्हणून काही कर्मरूपी भावातून आज प्रगट झालेले तिसरं चरण काय म्हणतात गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे काय केलं त्यांनी गोकुळवासी
आणि गुड्या उभारलेल्या आहेत. कोणी सगळा सामर्थ्याने केलेलं आहे. आनंदाचे कपडे अंगावरती नवे ड्रेस घात रवाने केलेले आहे. आणि मग सगळ्या कथांचा आनंद, त्या सगळ्या गोकुळवासियांचा आनंद भगवंतानी या परमात्माच्या स्वरूपामध्ये येऊन सगळ्यांना खेचून घेतलं. का? भक्तीचं रूप आहे, भक्तीचा सागर आहे, प्रेमाचं उठाण आहे. प्रेमाचं उठाण जेव्हा आपल्याला खरोखर आपल्या हृदयामध्ये येतात ना दादा, त्यावेळेस भगवान परमात्मा ते प्रेम शोषून घेतो. नवे नवे आपल्याला आपल्या आत्म चित्ती इंद्रिय मन सगळ्यांना शोषून घेतो आणि आपल्या हृदयामध्ये ठेवून त्यांना आनंद देतो. हाच आनंद तुका मनी छंदे कथा गाऊ लागले. आणि त्यामुळे भगवान परमात्म्याने इतकं मोहून घेतलं. मोहिनी गोविंदे विधीने गोविंदे आणि वेदाच्या रूपात भगवंताने आतमध्ये ओढून घेतलं भक्तांना. आणि हाच आनंद तुकोबाराने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. विठाला विठाला अभंगाच्या विस्ताराकडे जाण्यापूर्वी काही परिवार अतिशय महत्वाचा. आणि परिहाराला आपल्याला वेगळं काही सांगावं लागत नाही. आपल्या डोळ्यांनी दिसणार ते परिहार आहे. कारण की प्रत्येकाचे गुण, प्रत्येकाचं स्वरूप, प्रत्येकाचा भाव, प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाचं दान हे सगळं भगवान परमात्म्याच्या लिस्टला नोट होत असतं. मायबापांनो आपण किती चोरून काही करा, नाही जमणार मायबापांनो, त्याला सगळं कळतं. अंतरीच्या खुणा सगळं ओळखतो तो. म्हणून या ठिकाणी गेली 7 दिवसापासून नवे नवे महिन्यापासून तळमळ करून करून ह्या यज्ञाच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपलं परिश्रम दान केलं असेल, तनाने केलं असेल, मनाने केलं असेल, फुलाने केलं असेल, नवे नवे स्वरूप एकदा टाळी वाजवा. संजय ते सुख पण मागूनही देत नाही ना, त्यांना गोदडीत जाऊ द्या. मुक्काम पोस्ट गोदडी का नाही जमणार बाबा. अरे इथे येण्यासाठी पुण्य असावं लागतं. आपा नाही जमणार म्हणून देतो त्याचा परमात्मा आहे, घेतो त्याचा नाही. घेशी तेव्हा देशी, हा त्याचा नियम आहे. तसा देणार नाही म्हणून तुम्ही देऊन बघा आणि मग तो काय देतो हे बी बघा मायबापानो. पण आम्ही एवढे कंजूस सांगितलं असतं, पण आता वेळ नाही बाबा. म्हणून या ठिकाणी माझ्या ह्या विठ्ठल रुक्मिणी भक्त मंडळाने, मित्रमंडळाने, महिला विठ्ठल रुक्मिणी भक्त मंडळाने मी त्यांचं शतशः ऋण व्यक्त करतो, धन्यता देतो की आपल्या जीवनामध्ये फार मोठा यज्ञ केला. हा शिवपुराणासारखा गेल्या वर्षी भागवताचा यज्ञ केला. भागवताने सुरुवात झाली. जमलंच तर आमच्या पुढल्या वर्षी रामायणानं सुरुवात करू. महाराज तुपे महाराज, वाणी महाराज, काय करू आपण रामायण काय असतं आणि मूळचं रामायण, रामाने राम जन्माच्या अगोदरचं रामायण आम्हाला प्रगट करायचं आहे. आणि जमलं तर आपण बघा त्याच्यातही प्रयत्न करू पुढल्या वर्षी, सगळ्यांची इच्छा असेल तर. आणि म्हणून आजच्या ह्या दुसरा यज्ञ आणि शिवपुराण यज्ञ, या शिवपुराणाच्या निमित्ताने हे काल्याचं कीर्तन आणि काल्याची ही महिमा वर्णन करत असताना या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे हरिभक्त कैलास महाराज तुपे, रोज धावपळ करावी, लवकर यावं आणि चिंतन करून भगवंताचे अनेक कर्म आताही सोडलं नाही महाराज. हा स्वर आहे. आणि मग त्यांना किती आनंद असेल. आपल्या जीवनामध्ये संसाराकडे नाही बघत महाराज, रात्रंदिवस तळमळीने आर्गन घेऊन येतात महाराज आपल्यासाठी. पुन्हा एकदा त्यांच्या नावाने आज आपल्याला टाळी वाजवायची. लखनजी महाराज यादव हे गोड आपल्याला साथीला आहे, म्हणून त्यांना धन्यता. त्यानंतर पखवादाची साथीवर बसलेले चिरंजीव गोकुळ महाराज काळे यांनाही धन्यता देतो. त्यानंतर आपले दुसरे पखवादकार असेल आपले राहुल भाऊ सानव, मी त्यांनाही धन्यता देतो. त्यानंतर तिसरे पखवाद असेल आमचे ओम महाराज, यांनाही मी धन्यता देतो, तेही या ठिकाणी. त्यानंतर आमच्या तबल्याची साथ तबलजी या ठिकाणी गोड अशा स्मित हास्याने आणि गोड रूपाने बसलेले आहे, त्यांना मी धन्यता देतो. की महेश महाराज पवार यांनी तबल्याच्या रूपात आपल्याला आनंद दिला. त्यानंतर या ठिकाणी विनेकरी नारद मुनी जसे आहे ना तसे तुम्ही नाही बाबा, त्यांच्या नावाने ते टाळी वाजवा. देशमाने महाराज आमचे साईनाथ यांना मी धन्यता देतो आपल्या टाळकऱ्यांच्या रूपात, त्यांना आपल्याला लाभ दिला. त्यानंतर योगीराज, योग्यांचा राजा कसा असतो त्यांच्याकडून आपल्याला शिकवू. खरंच योगीराजांसारखा चेहरा आहे बघा ना, तो खोटं नाही आहे मला.
नाव पण साजेशी राहतात बघा. त्यानंतर आमचे राहुल महाराज पुन्हा गौरव महाराज खताळे हे एक पक्वादकार आहे या ठिकाणी आपल्याला अवेलेबल झाले, त्यांनाही धन्यवाद. पुन्हा आमचे यानंतर सानप महाराज, राहुल महाराजांचे पिताश्री सानप महाराजांनी गोड आता गायन करतात. गोड अशा गजानन महाराजांच्या सानिध्यात राहून ते बी भजन कीर्तन करतात, त्यांना मी धन्यवाद. त्यानंतर आमचे सुंदर गायनाची स्वतः मला 7 दिवस दिले आणि आजही या ठिकाणी सगळं संसार सोडून गायनासाठी उभे, त्यांच्या नावाने एकदा टाळीवर त्यांना धन्यवाद. आमचे जाधव बाबा असेल या ठिकाणी अनेक या ठिकाणी परत क्षेत्रातून या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी त्यांना धन्यता. त्या ठिकाणी नगरसेवक असेल सगळे असेल सगळ्या मान्यवरांना मी धन्यता देतो. तू माय मिले करू आमच्या ताई साहेब सुद्धा शिवाजीनगरहून येतात, पारायण करतात आणि एकही दिवस गैरहजर नाही मारत, त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजा. आमच्या पुन्हा तेजस्विनीताईंच्या मातुश्री असतील त्यांना सगळ्यांना धन्यता देऊन या भगवत चिंतनाकडे आपण वळूया. तू माय मिले करू. अजून सगळ्यात महत्वाची आपली सिस्टीम आहे ऐक. पुन्हा अजून एक श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ यांनी आपल्याला गोड अशी साथ दिली की आपल्या दिंडीसाठी दिंडी सुद्धा खूप बघा पावसात सुद्धा लोक आपल्याला आनंद घेत होते, हे आपलं वैभव आहे. त्यानंतर आमचे हरिभक्त पण राहुल महाराज फापाळे यांच्या सिस्टीमशिवाय आम्हाला करमत नाही आणि आम्ही कोणाला आणतच नाही महाराज, म्हणून त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजत. ते या ठिकाणी त्यांचा बालवर्ग असेल. पुन्हा पांडुरंगाची माफी मागून सगळ्याची माफी मागून काही मुखातून वाईट गेला असेल ते सहन करण्याची पात्रता ठेवा जातोच मुख आहे. आणि म्हणून त्यानंतर सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या गोकुळामध्ये भगवंताचं चिंतन असेल, भगवंताचं स्मरण असेल, भगवंताचं कीर्तन असेल आणि त्या माता माऊली आले का आपल्याला 7 दिवस त्यांनी गोड असा प्रसाद वाटप केलं नेहमी. ते आल्या का इथं त्या ताई आल्या असेल तर आपण सत्कार करू त्यांचा बी, त्यांनाही मी धन्यता देतो. आणि भगवंताचं चिंतन या ठिकाणी करत असताना थोड्या वेळ आपल्याला 1 तासाचं चिंतन करायचं. गोकुळातल्या लीला बघायच्या, लीला बघत असताना आमच्या सानिध्यामध्ये आपण तन मन धनाने हृदयाची कान करून ऐकणं, आपल्याला प्रसाद नक्कीच मिळणार याच्यात शंका धरू नका आणि भजन करा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. परत आमच्या या काल्याच्या कीर्तनासाठी यूट्यूबवर ज्यांनी गोड कथेचं या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आनंद देतात आमचे रवी महाराज राहून गेले, त्यांनी गोड असं आपल्याला या ठिकाणी आपले महाले महाराज सुद्धा धावपळ करतात. तेही बोलवलं का हास्यमुखात येतात, आम्हाला त्यांचा आनंद होतो महाराज. या ठिकाणी पुन्हा कोणाचं नाव राहिलं असेल तर राग मानू नका आणि भगवंताच्या पदरात मी ते नाव टाकतो, म्हणजे सतत भगवंत तुमचं नाव घेईल, हे तुमचं परमभाग्य आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. गोकुळीच्या सुखांत पार नाही रे का, अंत पार करणार सुख आम्हाला गोकुळामध्ये झालंच ना दादा. कारण की त्याला अनेक कारणाशिवाय कार्य घडत नाही आणि कार्य घडण्यासाठी कारण असावं लागतं आणि कारणाशिवाय कार्य घडत नाही. हा सिद्धांत आम्ही बघत असताना काय कारण आहे, तुम्ही बसलात काय कारण आहे, सगळं सोडून तुम्ही भगवंताचं चिंतन करता, काय कारण आहे, काहीतरी कारण आहे म्हणून कार्य घडतंय की तुम्ही सगळं सोडून इथं बसला. बघा चिंतन आहे तद्रूपता. आपल्या जीवनामध्ये किती पैसा कमावला कोणी विचारणार नाही, किती मुलं झाले कोणी विचारणार नाही, रस्त्यावर तर भेटलात ना दादा सहज कोणी विचारून जातात कसं काय चाललं हो तुमचं, तो म्हणतो बरं आहे बुवा. नाही आपण संपत्ती विचारत नाही, लेकर बाळा विचारत. लेकर बाळ सुखी आहे ना, ज्या सुखासाठी आम्ही धडपड करतो, जन्मजन्मी तळमळ करतो, त्या सुखाच्या तळमळीसाठी आम्हाला नाही मिळत ते सुख. पण ऐका ना दादा, संतांच्या सानिध्यात भगवंताच्या चरित्रात नामाची ताकद आणि या कथेचा फार मोठा परमर्श आमच्या जीवनात जर संगत असेल ना, आम्हाला कधी दुःख घडत नाही. म्हणून आम्हाला ह्या मृत्यू लोकामध्ये घडलेली कहाणी द्वापार युगाच्या शेवटी घडलेला एक फार मोठ्या विश्वाला भेदून जाणारा बाणासारखा रुचून जाणारा आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये खोचून जाणारा बाण असेल तर माझ्या कन्हैयाचं चरित्र आहे. माझ्या कन्हैयाचं हे चरित्र आम्ही वर्णन करत असताना काय घडलं होतं असं की भगवंताला अवतार धारण करावं लागतं. कशामुळे भगवान परमात्म्याने अवताराचं कार्य काय, कारण काय, आणि म्हणून दैत्यांनी थैमान घातलेलं फार मोठ्या ह्या धरती माईला द्वापार युगाच्या शेवटी घडलेली कथा आहे, सत्य कथा आहे.
पापी जे दैत्य बघा, पापी दैत्यांनी काय केलं, मातले दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे, त्यांचे धरणीला ओझ झालेलं आहे. मात गेली दैत्यांनी मृत्यू लोकांमध्ये. आणि ही मात म्हणजे बघा एवढी सोपी नाही. अनेक ठिकाणी ब्राह्मणांना, अनेक ठिकाणी ऋषी मुनींना त्रास देऊ लागले आणि कोणालाच काही चालत नाही. धरती माय सुद्धा त्रासून गेली. धरती मायाशी त्रासत नाही, पण पाप वाढलं का माझी धरती माय खूप रडते, माय बापांना रडते. आणि म्हणून या धरती माईने काय केलं, माय बापांनो एका गाईचं रूप धारण केलं, वत्सलाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. त्या ब्रह्मदेवाला रडून सांगू लागली बघा. आणि म्हणून बघा वत्सरूपी पृथ्वी, बघा काय केलं त्यांनी, वत्सरूपी पृथ्वी, ही पृथ्वी ना गाईचं रूप धारण केलं. ब्रह्म्यापाशी जाय, ब्रह्म्यापाशी जाऊन काय केलं, रडू लागले. असुरनी सांगू लागलेले, प्रभू अरे माझ्यावर भार झालेला आहे, या दैत्यांनी थैमान घातलेला आहे. एक सेकंदामध्ये एक यज्ञ घडत नाही, यज्ञाचे यज्ञ उलटून टाकले महाराज. आता काय करू, धरती माय रडू लागली. ऐका, आसूंचं रूप टपाटपा खाली पडत्या धरती मायचे. ब्रह्मदेवानी बघितलं, ब्रह्मदेवांना दया आली. ब्रह्मदेवानी सांगितलं, माय तू चिंता करू नको, सगळी चिंता दूर करण्यासाठी आपण काहीतरी यज्ञ करू, काहीतरी पर्याय करू. म्हणून सगळ्या देवांना आमंत्रित केलं. माझ्या ब्रह्मदेवांनी आमंत्रित झाले, आले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा काय सत्य लोकांमध्ये का मला बोलवलं असलं स्वर्ग लोकातून. ब्रह्मदेवांनी सांगितलं, आज मात्र या मृत्यू लोकांमध्ये धरती माय त्रस्त झालेली आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. आणि आसू गाळून सांगत असताना मग त्यांचं निर्विशन देवांनी केलं. देवांनी मान्य केलं. काय करायचं ब्रह्मदेव, आम्ही तुमच्या साथीला आहे. चला म्हणाले, म्हणजे यज्ञ करू. पृथ्वीवरती आले, क्षीरसागराच्या तीरावर गेले. क्षीरसागराच्या तीरावर यज्ञ करू लागले, तपश्चर्या करू लागले. आपापल्या परीने प्रत्येक देव तपश्चर्या करू लागले. पण तपश्चर्या सफल झाली महाराज. आणि सफल झाल्यानंतर मग काय झालं बघा, आकाशाची वाणी सांगी सकळासी, आकाशाची वाणी सांगी सकळासी, आकाशाची वाणी सांगी सकळासी, आकाशाची वाणी सांगी सकळासी. तळमळ मनासी करुणा, तळमळ मनासी करुणा, देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान, येईल भगवान. आकाशातून यज्ञ सफल झाला. आकाश माईने सगळ्यांना आवाज देऊन सांगितलं, तळमळ करू नका, देवकीच्या पोटी येईल भगवान, रक्षील ब्राह्मण भक्त गाई. गाईंचं रक्षण, भक्तांचं रक्षण, ब्राह्मणाचं रक्षण माझा प्रभू करणार आहे. अशा प्रकारचे सगळा आवाज झाला, आनंद झाला. असं सगळे आपल्या आपल्या स्थानाला निघून गेले. भगवान परमात्म्याने मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये सगळ्या देवादेकांना बोलवलं. शेषाला सांगितलं, अरे तुला पण माझ्या बरोबर यावं लागणार आहे. आणि मग सांगितलं, पण तू बळीभद्रतेचा अवतार घ्यायचा. शेषा म्हणू लागला, मागच्या अवतारामध्ये फार त्रास झाला प्रभू, मी नाही येणार म्हणाले. अरे 14 वर्षाचा वनवास तुमच्या बरोबर काढला प्रभू, मला अन्न मिळालं नाही, पत्नीचा सुहास मिळाला नाही आणि मला फार मोठा त्रास झाला, मी येणार नाही म्हणाले. बळीभद्र सांगू लागले. कन्हैयाने सांगितलं, भगवंतानी सांगितलं, विष्णू परमात्मा सांगू लागलेले, अरे तू लहान होता, लक्ष्मणाच्या रूपात होता, तुला त्रास झाले, आता तू मोठा हो म्हणाले. घाबरू नको, रोहिणीच्या गर्भामध्ये तुला मी पहिलाच मायेला सांगतो आणि नेऊन ठेवतो, घाबरू नको, माझा मोठा भाऊ तू बन बघा, बळीभद्र होशील असं आमंत्रण केलं. लक्ष्मी मायला सांगितलं, तुम्ही कौंडण्यपुरात जा. कौंडण्यपुरामध्ये तिथं तुमचा अवतार धारण करा रुक्मिणीच्या स्वरूपामध्ये. अशा मार्गाने त्यांची सगळं नियोजन केलं. सगळ्या देवादिकांनी ब्रह्मदेवांना सांगितलं. भगवान भोलेनाथांनाही बोलून घेतलं. भगवान भोलेनाथांनी सांगितलं, काय सांगितलं भगवान भोलेनाथांना, अरे धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती देवा, शिवा अवतार धरोनी. शिवाचा अवतार माझ्या निवृत्ती नादा दादांनी सुद्धा अवतार घेण्याचं ठरवलं. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं, मी कृष्णाच्या रूपामध्ये अवतारित होईल. ब्रह्माला सांगितलं,
तुम्ही सोपन व्हावी ब्रह्म सोपन झाला भक्ता आनंद वरतीला. भक्तांना आनंद करणारा सोपन देव आहे. मुक्ताबाई आदिमाया शक्तीच्या रूपामध्ये अवतार घेईल असे सगळे अवतार ठरले मायबापांनो. आणि केव्हा केव्हा कुठं कुठं कसा अवतार घ्यायचा सगळं साम्राज्य सगळं नियंत्रण सगळं ओके झालेलं आहे. आणि मग बघा क्षण मात्र सगळे वाट बघू लागले देवादिकांनी. मानव त्रस्त झालेले, राक्षस उड्या मारू लागले, आकांत करू लागलेले. आणि अशाच परिस्थितीमध्ये घडलेली घटना आहे. आणि त्या मथुरा नगरीमध्ये बघा, मथुरा नगरीमध्ये लवण नावाचा राक्षस आणि त्या लवण राक्षसांनी अतिशय घोर तपश्चर्या करून तिथलं राज्य करत असताना आणि त्याच्यानंतर त्यांच्या पुत्राने मात्र सगळ्या मथुरवासियांनी त्रास दिला. गोकुळ त्याच्या पायथ्याशी आहे. इकडं पूर्वेकडे भागामध्ये गोवर्धन पर्वताचा पायथा आहे. या गोवर्धन पायथ्याचं राज्य वसुदेवाला दिलेलं आहे आणि त्याचा शेतसारा मात्र इकडं भरावा लागत आहे. त्यानंतर गोकुळचं राज्य नंद राजाकडे दिलेले आहे. असे सगळं राज्य वाटून घेतलेले असताना आणि मग भगवंतांनी जागा पण निवड केलेली, जागेची निवड केली. भगवान परमात्मा समजू लागले करावं तर काय करावं. आणि मग मात्र भगवान परमात्म्याने सगळं नियोजन पक्क केलेलं आहे. आणि पक्क केल्यानंतर भगवान परमात्म्याचं चरित्र बघा. आता बघा चरित्र हे आपल्याला तर बघायचं आहे, पण हे चरित्र ज्या निमित्ताने ना तो काल्याचा प्रसंग आहे. गोकुळवासियांना सुख आहे आणि हा काला आहे. प्रत्येक यज्ञाची सांगता काल्याने झाली पाहिजे. यज्ञ 3.5 दिवसाचा असो, 1 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 11 दिवसाचा असो, 21 दिवसाचा असो, का अधिक महिन्यासारखा 1 महिन्याचा असो, का 6 महिन्याचा असो की 1 वर्षाचा असो, सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होत असते. हा दंडक आहे आमच्या संतांचा दंडक आहे. आणि म्हणून हेच काल्याची आमच्या शिवपुराणाची सांगता या काल्याच्या प्रसंगाने होत असताना आणि म्हणून या ठिकाणी भगवान कन्हैयाचं चरित्र आम्हाला धावत्या रूपाने बघत असताना आणि मग सगळे निर्देश केलेले सगळं तयारी झाली. नंतर मग मात्र ते राज्य वाढत असताना भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या शत्रुघ्नाला पाठवून त्या लवणासुराचा शिरछेद केलेला आहे. त्यांना ते राज्य हिसकून घेतलं. तिथं शत्रुघ्नाचं राज्य स्थापित झालं आणि या ठिकाणी नलिनी नावाची नदी, यमुना नावाची नदी, अशा नद्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी आहे. आणि एका बाजूला वज्र आहे. वज्र म्हणजे वृंदावन म्हणतात त्याला. अशा प्रकारे तिथलं ते वातावरणाचं देवाने निवड केलेली त्या जागेची. आणि निवड केल्यानंतर मग भगवान परमात्म्याने सांगितलं आता वेळ लावता कामा नाही म्हणले. कारण की काला म्हणजे काय असतो, ही दहीहंडी कशासाठी असते, ती दहीहंडी खापराची असते. तशी तिचं प्रतीक म्हणून ही दहीहंडी सुद्धा खापराचीच आहे. केव्हा फुटेल आणि तुटेल सांगता येणार नाही, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून ती दहीहंडी घेतलेली आहे. ती प्रतीक म्हणजे हा देह आहे आणि त्या देहामध्ये आपण दही आणि लाई टाकलेली आहे. ह्या दहीहंडी सुद्धा जीव आणि शिवाची लाई आहे. ही जीव आणि शिवाची लाईन मध्ये आमच्या जीवनामध्ये नवनीत आहे. हा निवनीताचा सडा नवनीत भगवान परमात्म्याने आपल्या हृदयात सोडलेलं आहे, मऊ केलेलं आहे. हे हृदय आहे, मनाला त्या ठिकाणी सोडलं आणि जीव आणि शिवाची प्राप्ती करण्यासाठी या दहीहंडीचं प्रतीक बघा. ती लाई आहे. ती लाई म्हणजे आपला जीव आहे. ती लाई जर दयात पडली तर आपण आनंद घेतो. दयाला जर सोडलत ना तर त्या लाईचं लाई 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 होऊन जाते या संसारामध्ये. अतिशय दुःखाची ती लाई आहे. म्हणून या दुःखरूपी संसारामध्ये पोळलेला जीव म्हणजे ती लाई आहे. म्हणून त्या दह्यामध्ये नवनीता म्हणजे भगवान परमात्म्याच्या या नामामध्ये त्याला मिक्स करायचंय. राजा नामात आत्मरूपी नाम आहे. आत्मरूपी या भगवान परमात्म्याचं तत्व आपल्या हृदयात त्यांना दोघांना एकत्रित करत आहे. मग त्याचं वर्णन कसं नाही का आमची जनाबाई सर करते काय. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग. जीव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग. जीव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग. लागून पाची बोटे गे तू ये रे वा विठ्ठला. लागून पाची बोटे गे तू ये रे वा विठ्ठला. माझी जनाबाई म्हणते जीव आणि शिवाचा एक खुंटा तयार करायचा
ठेवायचा. 5 बोट म्हणजे पंचतत्वांचं शरीर एकत्रित करून माझ्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये तल्लीन होऊन आनंद घ्यायचा. हा आमचा खुंटा आहे. म्हणून आम्ही खुंट्याला सोडायचं नाही मायबापांनो. आणि ह्या परिस्थितीमध्ये असं सगळं तयारी झालेली आहे. आणि म्हणून ती लाई म्हणजे आपलं प्रत्येक केव्हा फुटून जाईल. पण हा आमचा काला गोड झाला. या काल्याची वाट पाहतात होतं का? स्वर्गीच्या मर इचिता ती देवा मूर्ती लोकी वावा जन्म मूर्ती लोकी वावा जन्म अम्मा. ही लाई खाण्यासाठी मूर्ती लोकांमध्ये इच्छा करतात. नाही मिळाला त्या जन्म. हा आणि म्हणून आम्हाला जन्म मिळला तर आम्ही तो जन्म झोपेत घालवलात, लोकांचे मुंडके तोडण्यात घालवलात, बांध कोरण्यात घालवलात. अरे करतोय काय राजा? बांध कोरून 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 तुझं हृदय कधी कोरल्या जाईल तुला कळेल का? काहीतरी वेगळं कर ना आपा, कर वेगळं. आणि म्हणून जीवनामध्ये मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर आपण ह्या चिंतने तद्रुप्त आहे महाराज. भगवंताचं स्मरण करावं, चिंतन करावं, भजन करावं. आणि म्हणून ज्यांनी भजन केलं त्यांनाच काला घेण्याची परवानगी बघा आहे काय? तरी परवानगी नाही आहे. ते सगळे 33 कोटी देवता काला खाण्यासाठी त्यांना काला मिळू दिला नाही भगवान परमात्म्याने. त्या यमुनेच्या डोहामध्ये जाऊ लागले, माशांच्या रूपामध्ये देह केला. पण भगवंतांनी सांगितलं गोपाळांना तुम्ही टिरीला हात पुसा, हात सुद्धा जाऊ नका म्हणला. त्या का नाही द्यायचा काला अधिकार नाही म्हणाले त्यांना. मानव जन्म घ्यावा लागतो. ब्रह्म सोपन तो झाला, ब्रह्म सोपन तो झाला. ऐका, ब्रह्माने सोपनाचं रूप तयार केलं काला खाण्यासाठी, पण असा काला मिळू दिला नाही मुलाला. अशा परिस्थितीत त्या काल्याचं वर्णन गोड आहे. म्हणून आपलं चिंतन करावं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि मग पुढे जाऊन बघा तो प्रसंग पुढे निर्माण झालेल्या कन्येने भगवान विष्णूंनी त्याची जय्यत सुरू केली, तयारी सुरू केल्यानंतर. आणि मग मात्र वासुदेवाला मित्र बनवण्यासाठी वसुदेव हा बघा. आणि कंस उग्रसेन हा कंसाचा पिता आहे. उग्रसेनाचा बंधू देवक आहे. चांगलं चरित्रावर लक्ष द्या. हा देवक आणि उग्रसेन दोघं बंधू आहे. देवकाची कन्या देवकी आहे. उग्रसेनाचा मुलगा हा कंस आहे. आणि कंस मात्र लहान अवस्थेत असताना सगळं सेनापती वसुदेवाकडे, तो वसुदेव सगळं राज्यकारभार बघायचा. उग्रसेन राक्षस होता. दादा राक्षस कुळात जन्माला आला, पण मात्र एक मानव कुळातील दोस्ती बनवली. आपण सुद्धा जात बघत नाही, पात बघत नाही कुठल्या घरामध्ये, पण प्रेम जमलं का आमचा मित्र तयार होतो बघा. एका धर्माचा मित्र नाही राहत, याला खरं धर्म म्हटलेला आहे. आणि मग असे उग्रसेन राजाचा तो कंस, पण तो जळतोय. अरे मी असताना कशाला त्या वसुदेवाकडे जाता हो? कशाला राज्य देतात? वसुदेव धष्टपुष्ट होता, त्याच्याकडे सगळं कर्तृत्व कर्म होतं. आणि म्हणून मात्र गोकर्ण पर्वताच्या पायथ्याला राहणारा त्याचं राज्य त्या ठिकाणी वसुदेवांचं होतं. आणि म्हणून सांगितलं काय करावं. तर म्हणले कंस राजांनी थोडा विरोध केला आपल्या आजच्या भाषेत पप्पाला. तातश्री नका त्या वसुदेवाला. म्हणलं तसं जमणार नाही म्हणाले, अजिबात जमणार नाही. परंतु मात्र बापाने ऐकलं नाही का, तेव्हापासून सुरुवात झाली. काय गचुडं धरून काढलं त्या कंसाने. आपल्या बापाची गच्ची धरली. म्हणले तुम्ही माझं ऐकणार नाही का? कारण की अंगामध्ये थोडं तारुण्य प्रगटलं होतं आणि लागला बापाच्या विरोधात वागायला. तो शेवटी तो कोण राक्षस कुळातलाच ना हो. पण आपण मानव असताना तसं केलं तर आम्हाला कोण मानव म्हणणार? नाही म्हणणार दादा. आणि पिता ऐकत नाही म्हणून त्याला एका कोठडीमध्ये बंद करून टाकलं. आणि मग वसुदेवांच्या मागं लागला. माझा राज्यामध्ये तू येऊन इथं काड्या ओढतोय, मळपून नाही. पण त्यांना माहिती आहे याचा विरोध केला तर हा केव्हाही संपून टाकेल. आणि म्हणून विरोध केला नाही त्यांनी एक षडयंत्र केलं. कंसाने निर्णय घेतला की या वसुदेवाला खेचायचं आणि मित्र करायचं. म्हणले त्याला माझ्या चुलत्याची मुलगी दिली पाहिजे, माझी चुलत बहीण. आणि मग देवकी आपण देऊन टाकू असं मनाशी आलं. आणि त्यांनी पित्याला कोंडून दिलं आणि वसुदेवाला आमंत्रित केलं. वसुदेवा काका, अहो तुम्हाला आमची बहीण देऊ इच्छितोय. अरे म्हणले पहिल्या दिलेला आहे 2-4. त्या टायमाला काय राजधिकांच्या काळामध्ये अनेक पत्न्या असायच्या. म्हणले नाही असलं तरी मला द्यायचं, माझ्या हाताने मला बहिणीचं दान तुमच्या पात्रात टाकायचं, मला लग्न करायचं. म्हणले कर बाबा, शेवटी नायलाच आहे. आणि मग मात्र जय्यत तयारी सुरू झाली. तिकडून वसुदेवाने होकार दिला, लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. आणि मग मात्र तयारी होत असताना सगळी तयारी पूर्ण झाली. लग्न झालं.
21 दिवसाचा लग्न थाट पूर्ण झाला. सगळा मंडप सजवला, सगळं जेवण वगैरे सगळे झाले आणि सगळे मात्र 250 दाशींच्या रूपामध्ये सगळे एका बाजूने, दाशींचे रथ एका बाजूनं, या कंसाचा रथ मध्यभागी आहे. इकडून घोडे, अश्व, हाती सगळी फौज तयार केली, वऱ्हाड तयार केलेला आहे. आणि त्या वऱ्हाडाच्या रूपामध्ये आणि रथामध्ये वसुदेव आणि देवकीचं थाटामाटात लग्न झालं आणि रथात बसून रथ मात्र त्या गोवर्धनाच्या पायथ्याकडे वऱ्हाड म्हणून निघाले. वरात सुरू झाली, वरात निघाली माय बापांनो. आणि वरात पुढे जात असताना मग देवादिकांनी विचार केला का काहीतरी कारण असावं. तसं जाता येणार नाही, पण त्या कंसाचं सुद्धा पुण्य होतं. पहिलं पुण्य त्याचा नाश केला पाहिजे. तसं देवाला सुद्धा काही करता येत नाही करता येत. आणि म्हणून मात्र त्यांनी षडयंत्र सुरू केलं. वरात पुढे जात असताना पहिलाच आकाशवाणीला आमंत्रित करून सांगा. आकाशाची वाणी बघा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मान भरवसा बोलण्याचा, मान भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगितले कंसा, मान भरवसा सांगण्याचा, मान भरवसा सांगण्याचा. आणि या भगवान परमात्म्याच्या आकाशवाणीचा आवाज आलेला आहे. तयारी जल्लोष झालेली आहे. सगळ्या देवादिकांना आनंद झाला. आणि त्या मथुरा नगरीवरती सगळे वरती बघू लागले, काही दिसत नाहीये, नाही दिसत त्या ठिकाणी. आणि अशा परिस्थितीमध्ये विजांची कडाडलेली वीज आवाज येत होती, अरे हिचा तुला 8वा पुत्र मारणार आहे. अरे कंसा, थाटामाटात लग्न केलंच ना दादा, पण हिचा 8वा पुत्र तुला कोणत्या मिनिटाला घेऊन जाईल सांगता येणार नाही. ऐकून या वाणी क्रोधवाला मनाशी क्रोध करू लागला. घेऊन या खडग, घेऊन या खडग, माराया धावला. 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 काल कृष्ण भगवान की जय. हातामध्ये जवळ पडलेलं रथातलं खडग उचलून मारायला धावला. तर हात तो धरीला वसुदेव. वसुदेवाने हात धरला. अरे मारू नको कंसा, एक स्त्री मारण्याचं पातक किती असतं, एक सिद्धांत, एक तत्व त्या कंसा समोर राक्षस कुळाला माझ्या वसुदेवांनी सांगितलं. काय तत्व आहे? एक स्त्रीला मारण्याचं बाप, एक रथ भरून बगळे मारले. एक ब्राह्मण मारण्याचं पातक, एक रथ भरून ब्राह्मण मारले. तर एक स्त्री हत्याचं पातक आहे दादा. आणि बघा ह्या जीवनामध्ये एवढं एक स्त्रीला मारण्याचं पातक या मूर्ती लोकांमध्ये साधं नाही. मग आपल्या 8 दिवसापूर्वी आपल्या पत्नीला मारणारा जो कोणी असेल तर तो किती पुण्यवान असेल बाबा. त्याचा खरं या कीर्तनात येऊन त्याचा मला सत्कार केला पाहिजे. आपल्या पत्नीला मारलंच त्याने. 1 कोटी दे म्हणे मला. त्याच्या बापाने ठेवायला दिलं होतं कंसासारखं त्यांच्या. आपल्याला वर्णन करे सांगायचं तात्पर्य वाईट कृत्य आहे हो. आणि असं वाईट कृत्य आम्ही करत असताना, भगवंताचं चिंतन बघत असताना काय करावं. श्री हरिताचं पातक मोठं असतं, मारू नको कंसा. मग वाटेल तर मी हिला आमचे 8ही पुत्र तुम्हाला देऊन टाकल. काय करायचं तुम्ही ठरवा. कंसाला थोडा धीर आलेला आहे. कंसाने निर्णय घेतला, काय हरकत नाही म्हणाले. आणि मग शिपायाला सांगितलं, शिपायांनो या म्हणाले. आणि यांना साखळदंड लावून माझ्या पिताश्री उग्रशन, माझा पिताश्री ज्या बंदी खाण्यामध्ये एका रूम मध्ये कोंडलेला आहे ना, त्याच्या शेजारच्या रूम मध्ये या दोघांना कोंडा म्हणाले. बापाला कोणतो किती पुण्यवान असेल, किती पुण्यवान असेल. असं त्या कंसाचं राज्य चालत असताना शेजारच्या महालामध्ये वसुदेवाने देवकीला कोंडून टाकलेला आहे. बघता बघता मुलगा झाला. सांगितलं ह्या मुलाचा माणसा काही संबंध नाहीये. परंतु नारदाने विचार केला. नारद एवढा सोपा. नारद म्हणतो नारायण नारायण करत करत विना घेऊन तिथं अवतरित झाले. सांगू लागले, अरे कंसा, अरे आकाशाची वाणी ती खोटं नाहीये. म्हणले का?
पहिल्या मुलाचा आणि तुझा संबंध नाही असं तू म्हणतोस का? असं नाहीये. म्हणले का? अरे उलटी गंती कर तू. 8 7 6 5 4 3 2 हे पहिला आठवा होऊ शकतो आणि दुसऱ्या अंकापून मोजलं तर पुन्हा पहिला होऊ शकतो आणि पहिला मोजला तर आठवा, दुसरा मोजला तर सातवा. कुठूनही मोजा तुम्ही, उलट दिशेने मोजलात ना दादा, तुमच्या जीवनामध्ये हे दुःख येईल. कंसा ठेवू नको. आणि मग कंसाने ऐकलं, पहिला धाड दिवशी मारलेला आहे. मारला पहिला बाळक कंसाने, आनंद झाला. दुसरा मारला, तिसरा मारला, 6 बाळक मारून टाकले त्यांनी. 6 कन्न बघा. आणि सोपं नाही आहे. आणि 6 बालकांच्या नंतर 7वा गर्व पोटात धारणा झालेली तो माझ्या बळीराजाचा आहे. बळीभद्रतेचा गर्व 7वा पोटात वाढत असताना 7व्या महिन्यामध्ये मायेला पाठवलं. केव्हाच तिथून त्याला गुप्त करून त्या गोकुळामध्ये रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला बळीभद्रतेला 7व्या महिन्यामध्ये. आणि कंस उड्या मारू लागला. म्हणले अरे देवकीचा गर्व दिसत होता, 7 महिन्याचा गर्व दिसतो माय बापांनो, दिसणारा गर्व नाही नाट झाला. माझं किती मोठं साम्राज्य आहे, माझी किती ताकद आहे. आणि तो छाती फुगू लागला. म्हणला एवढा गर्व बघा. म्हणजे तो काय म्हणू लागला माहितीये का? मला आता काही भीती नाही म्हणे. हा गर्व जर पाणी होऊन जातं माझ्या धाकाने पाणी होऊन जातो, गर्व नष्ट झाला. मला आनंद करू लागला. पण आता बापाचा बाप येणार आहे 8व्या अवतारात, तुझ्या बापाला काय माहिती. हा. आणि मग मात्र 7वा गर्वाचं सगळं काही भगवान परमात्म्याने नियोजन करून टाकलं, गोकुळामध्ये पोच केला. आणि त्यानंतर मंदी बघा, सगळ्यांना वेद लागले. सगळ्यात जास्त वेद मात्र त्या कंसाला लागले. तो म्हणला 8वा. तो म्हणला लागला हे बाबा 8वा, त्याला म्हणायचं 8वा, याला म्हणायचं 8वा. आहे का नाही? आणि मग मात्र कोर जोडून विनवितो तुम्हा रे तुम्ही 8वा मधुसूदना. तुम्ही 8वा मधुसूदना. नका करू संसार श्रम तुम्ही 8वा मधुसूदना. नका करू संसार श्रम तुम्ही 8वा मधुसूदना. तुम्ही वासुदेव म्हणा रे तुम्ही 8वा मधुसूदना. रे तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. रे तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. रे तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. 8वा रात्रंदिवस 8वा, उठतानी 8वा, बसतानी 8वा, शेजाऱ्याला 8वा, पलीकडे 8वा, गल्लीत 8वा. सगळा भामटा होऊ लागला. का? 8व्याचे वेध लागले. मला केव्हा मारेल. आणि 8वा गर्व खरोखर धारण झालेला आहे. देवकीच्या हृदयामध्ये 8वा ग्रहाने स्थान मिळवलं. अंश गेला भगवान विष्णूंचा आतमध्ये. आणि भगवान विष्णूंनी आनंद प्रगट करत असताना महिना मागून महिना उलटत गेला. आणि मग मात्र त्या ठिकाणी गोड असा प्रसंग आहे. गोड प्रसंगामध्ये श्रावण मास उजडलेला आहे. आणि श्रावण मासाच्या बघा वद्य अष्टमी उजाडली. आता हे चरित्राचा तुम्ही जर भाग वाचलात ना महाराज, भगवान परमात्माचं हे चरित्र आहे, गोड चरित्र आहे. रामाच्या चरित्राचं आचरण करावं. कोण तो राम? कौशल्याच्या रामाने मृत्यू लोकांमध्ये मिळवलेली दिलेली देणगी म्हणजे तो राम आहे. आणि रामाचं चरित्र आचरण करावं, कृष्णाचं चरित्र मात्र उच्चारण करावं. आणि मग चरित्राचं उच्चारण करत असताना या ठिकाणचं वैभव आपल्या या ठिकाणी या चरित्रामध्ये ज्यांचा शियाचा वाटा बाकी राहिला होता ते असणारे आमच्या ह्या नाशिकचं वैभव. आणि गोड आपल्या ह्या मंडपामध्ये ज्यांचं आगमन होत आहे अशा आमच्या लाडक्या आमदार शिमाताई हिरे याही या ठिकाणी माननीय रूपाने आमच्या समोर आल्यात. मी त्यांना धन्यता देतो, त्यांचं स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आमचे हिरे साहेब, त्यांचं बी सगळ्या मान्यवरांना मी धन्यता देतो, त्यांचं स्वागत करतो. आणि या भगवान परमात्म्याच्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल
नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हर हरे भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय भोलेनाथ भगवान भगवान की गोपाल कृष्ण भगवान भगवान आपलं कुठं चाललं होतं काय चाललं होतं कीर्तन असो आठव्या पुत्राची कन्हैयाचे वेध लागलेले सगळ्या गोकुळवासियांकडे मथुरा त्रस्त झालेल्या राक्षसांच्या वधासाठी भगवान परमात्म्याच्या अवताराची वाट बघू लागले सगळ्यांना दुःखाने ग्रास्त झालेले राक्षसांनी त्रास देण्यासाठी सगळ्यांनी आठव्या अवताराची वाट बघत असतात आणि म्हणून त्या देवकी माईच्या गर्वामध्ये भगवंताचा अंश अवतरित झाल्यानंतर दिवसामागून दिवस उलटू लागलेले एक दोन करत करत 7 महिने उलटले 8वा महिना सुरू झाला आणि 8वाही महिना पार झाल्यानंतर श्रावण मास व ते अष्टमीचा दिवस उजडला तोही पार होत चाललेला आहे संध्याकाळचं वातावरण मंगलमय पावसाळी दिवस तो पावसाचं आगमन पहिलं कृष्ण कन्हैयाच्या अवताराच्या अगोदर सुरू झालेला आहे पाऊस पडू लागलेला आहे इजांचा कडकडाट सुरू झालेला आहे जसं आपल्या शिवपुराणाच्या सुरुवातीला पाऊस थांबत नव्हता मायबापांनो तसाच पाऊस सुरू झाला कृष्ण कन्हैयाच्या जन्माच्या अगोदर पाऊस सुरू असताना रात्र थोडं सरकू लागली सरकताना रात्र सरकत 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 रात्रीचा 11चा सुमारास आलेला 11 वाजले 11:30 वाजले सगळ्यांना वेध लागले कन्हैयाची वाट बघू लागले देवकी माता सुद्धा या कृष्ण परमात्म्याचा अंश बघू लागले असं मंगलमय वातावरणामध्ये रिपरिप धोधो असा पाऊस चालू आहे आणि बरोबर 12 वाजेच्या सुमारामध्ये भगवान कन्हैयाने ह्या 8 वर्षाच्या मूर्तीच्या रूपाने वसुदेवाने देवकीच्या समोर मुजरा करून 8 वर्षाची मूर्त उभी राहिली म्हणून कन्हैया भगवान भगवान की जय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला कृष्ण कन्हैया गोपाला कृष्ण कन्हैया गोपाला जनाबाई का गोपाला जनाबाई का गोपाला मीराबाई का गोपाला मीराबाई का गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला कृष्ण भगवान की जय भगवान अवतरित झाले आणि काही मार्गाचे अडथळे सांगू लागले वसुदेवांना सांगू लागलेले मला काही क्षणानंतर अरे बाळा तू एवढा 8 वर्षाच्या मूर्तीने रूपाने असेल तर कोण तुला आमचा मुलगा म्हणणार आहे हो आणि म्हणून वसुदेवाला सांगू लागलेला बाळ तुम्ही चिंता करू नका पिताश्री
यानंतर मी बालावस्थेमध्ये माझं रूप घेणार आहे. रूप घेतल्यानंतर तुम्ही मला कुठल्याही परिस्थितीमध्ये गोकुळ नगरीमध्ये मला वज्र वृंदावनाच्या पायथ्याशी मला नेऊन सोडा मला. आणि मग मात्र असं ठरलं. आणि ठरल्यानंतर वसुदेवाला फार आनंद झाला. आनंदाने वसुदेव त्या ठिकाणी गोजी हास्य रूपामध्ये सगळ्यांच्या देवकी समोर हसले. हसता हसता क्षणार्धामध्ये बालकांनी रूप पलटलं आणि बाळाचं रूप घेतलं. आणि त्या वसुदेवाच्या डोळ्यातून आसूंचा धार लागल्या, धारा सुरू झाल्या, रडू लागले. आणि रडल्यानंतर मग देवकी माय म्हणू लागली, अहो स्वामी तुम्ही रडण्याचं कारण आहे, आता तुम्ही हसत होते. आणि मग वसुदेव काय म्हणला, जणी कवसाशी कळेला माझ्या बाळकाला वारीला. जणी कवसाशी कळेला माझ्या बाळकाला वारीला. जणी कवसाची कळेल माझ्या बालकाला वदीना. जणी कवसाची कळेल माझ्या बालकाला वदीना. राजा सांगू लागलेला देवकी माझ्या या बाळकाचा निरूप जर त्या दृष्ट कंसाला मिळला तर माझ्या बाळकाचा वध केल्याशी राहणार नाही, म्हणून माझ्या डोळ्यातून आसू येतोय का. आणि मग मात्र सांगितल्या बाळाने सांगितल्याप्रमाणे समोर पडणारी एक पाटी आणली. पाटीला त्या बाळकाला पाटीत टाकलं आणि भगवान परमात्म्याला उचलून डोक्यावर घेतलं. कमळापती पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती. उचलला कमळापती पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती. उचलीला कमळापती पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती. उचलीला कमळापती पायाचे बंधन गळते, पायाचे बंधन गळते, पायाचे बंधन गळती. उचलला आणि सगळे हातापायाचे बंधन गळून गेले. 7 जण खाली पडले, लोक उघडलेले, डोक्यावर घेतलेला भगवान परमात्माला. आणि वसुदेव पावलावर पावलं ठेवून निघाले. हरिप्री पाऊस चालू आहे. वरून शेष नागाने, वरतून मात्र छत्री धरलेली. नंदाच्या नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला गोकुळात चालले माझे कन्हैया. नंदाच्या घराला मदने ये गोकुळाला, मदने ये गोकुळाला, नंदाच्या घराला घराला नंदाच्या. गोकुळामध्ये अवतरी झाला भगवंत. आणि मात्र डोक्यावर उचलून घेतला. यमुना नदी दूध थोड्या वाहत रिपरी पावसामध्ये धोधो पावसाचे चालले. यमुना बाईला वाटलं माझ्या कन्हैयाचं पहिलं दर्शन मी घेतलं पाहिजे, म्हणून यमुना बाई वाढू लागली. कन्हैयाच्या लक्षात आलं. कन्हैयाने पाठीच्या बाहेर पाय काढला. करंगलीला दर्शन यमुना माईला दिलं. यमुनी माईने रस्ता दिलेला आणि आवडीने वसुदेव निघून गेला. गोकुळामध्ये कृष्णाला येसुद्या मातेच्या पलंगावर ठेवलं. माया जन्माला आली होती. डोक्यावर मायेला घेतलं. पाठीमध्ये येऊ लागले. त्याच रस्त्याने पुन्हा जशाच्या तशा वाटेनं आले. पुन्हा मथुरेमध्ये आवृत्तीने झाले. आणि मग मात्र जसेचे जसे साखळदंड झाले. आणि साखळदंड धुवून ती माया उचलून आणली आणि बंदीखान्यामध्ये मायाला घेऊन गेले. पुन्हा सगळे तसं झालं. साखळदंड हातात आले. आणि मग मात्र त्या दाशी जाग्या झाल्या. आणि ती माया रडायला
खेळया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळया सगुण गुण माया हरी कोलाटीन खेळाया सगुण गुण माया हरी कोलाटीन खेळाया आणि कोलाटीन खेळया हरी कोलाटीन खेळाया आणि बाबा कोलाटीन खेळया हरी कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळया सगुण गुण माया हरी कोलाटीन खेळाया सगुण गुण माया हरी कोलाटीन कलाकारांच्या नावाने टाळी वाजवतात एवढे तर वाजव तो आनंद आहे आणि मग माया तिच्या अवतीनं झाली रडायला लागली दाशींनी ताबडतोब कंसाकडे निरोप दिला रडती माया आणि आल्यानंतर कंस धावत आला डोळे पुसलेले आणि सकाळी सकाळी उठून आलेला आहे आणि कंसाने विचार केला नाही ताबडतोब धावत पळत देवकीच्या महालात घुसला आणि त्या मुलीला उचलून घेतलं दादा रडणाऱ्या मुलीकडे बघू लागला तू आहे माझी वैरी होय तू माझी वैरी आहे आणि मायेच्या नजरेत तेव्हा नजर घातली तेव्हा कंसाला तिची दया येऊ लागली ही कन्या आहे का मारा पण मात्र तिकडे नारदाचे उद्गार कानामध्ये गुंगू लागले नाही म्हणाले वैरी असू का वैरी असू का वैरी नसू मारलं पाहिजे हातामध्ये पाय धरले चिमुकलीचे अरे ती तुझ्या कंसाची जगाची माया ती आधी माया शक्ती आहे हात धरले गरगर फिरवण्याच्या अगोदर काही शास्त्रामध्ये दगडावर आपटले काही शास्त्रामध्ये हातातून निसटली ती माया वरती केस मोकळे सोडलेले एका स्त्रीच्या रूपामध्ये सांगू लागलेले त्यात अरे कंसा दुष्ट कंसा मला काय मारतोय राजा तुझ्या बापाचा बाप गोकुळामध्ये गेला आणि अवतीर्ण झालाय आणि मग काय झाले माहिती का प्रगट हुए भगवान गोकुल में प्रगट हुए भगवान प्रगट हुए भगवान गोकुल में प्रगट हुए भगवान प्रकट हुए भगवान गोकुल में प्रकट हुए भगवान प्रकट हुए भगवान गोकुल में प्रगट भयो भगवान प्रगट हुए भगवान हाँ प्रगट हुए भगवान गोकुल में प्रगट हुए भगवान प्रगट भयो भगवान गोकुल में प्रगट भयो भगवान प्रकट हुए भगवान गोकुल में प्रकट हुए भगवान प्रकट हुए भगवान गोकुल में प्रकट हुए भगवान हे प्रगट भयो भगवान गोकुल में प्रगट भयो भगवान प्रगट भयो भगवान गोकुल में प्रकट हुए भगवान या गोकुळामध्ये भगवंताचा अवतार धारण झाल्यानंतर आणि मग मात्र हे भगवंताचं चरित्र पुढे चालू लागलं सगळे सकाळी सकाळी उठले आणि सकाळी सकाळी सगळे उठण्याच्या अगोदर आपल्याला अगोदर बघायचं तर इकडं मथुरेत काय झालं मथुरेमध्ये मात्र ती माया सटकून गेलेली आहे आणि तो कंस गच्च्या धरून लोकांना मारू लागला राक्षसांचे छेद करू लागला म्हणणाने तो माझा दृष्ट गोकुळात गेला आज कसा एक वृद्ध राक्षसाला म्हणले हे कंसा जास्त हुशार समजू नको तो कंस बघा म्हणजे काय झाले अरे म्हणलं तो गोकुळात कसं गेला हे बघू नको आता त्याला मारायचं कसं हे बघ आणि मग मीटिंग घेतली तातडीची मीटिंग लावली जरा तातडीच्या मीटिंग मध्ये आणि मग मात्र त्या मीटिंगच्या सगळ्या त्या कथेच्या अगोदर मात्र गोकुळामध्ये काय झालं नंदाजी के घर नौबत बाजे नंदाजी के घर नौबत बाजे टाळ मृदुंगावर टाळ नाद मृदुंगावर टाळ गोकुळ में प्रगट भये भगवान गोकुळ में प्रगट भये भगवान गोकुळ में प्रगट भये भगवान गोकुल में प्रगट भयो भगवान गोकुल में प्रगट भयो भगवान गोकुल में प्रगट भयो भगवान सबई राजे निंदे आते सबई राये मुझे आगे सबई राजे मिलने आते सबई
सुनंदा तू वसुदेव गेला होता दूध काढण्यासाठी गोठ्यामध्ये गायींची सेवा करण्यासाठी सुनंदा धावत गेली सांगू लागली भैया भैया आपल्या भावाला सांगू लागली भैया म्हणू लागली वसुदेव म्हणजे काय हुआ काय झालं क्या हुआ सुनंदा क्या हुआ बोल क्या हुआ सुनंदा म्हणजे भैया अरे म्हणलं काय झालं सांग ना पहिलं आणि म्हणले आपको लाला हुआ लाला आणि मग मात्र लाला हुआ अरे गळ्यातला सोन्या मोत्याचा लाखो करोडाचा हार काढला सुनंदाच्या गळ्यात आवडीने टाकला नंदजी को लाला भयो जय कन्हैया लाल नंदजी को लाला भयो जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल नंदजी को लाला भयो जय कन्हैया लाल नंदजी को लाला भयो जय कन्हैया लाल की आणि मग बघा त्या ठिकाणी सगळ्यांनी बघितलं आमचे तुकोबराय सुद्धा त्या ठिकाणी होते तुकोबरायला आनंद झाला आणि तुकोबराय म्हणले अरे कशासाठी लोक नाचायला लागले हो आणि एक एकाच्या पुढे साखर वाटू लागले कोण आनंदाने नाचू लागले आणि तेच वर्णन तुकोबरायने अभंगाच्या दुसऱ्या चरणात गेले बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी जय हो. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी भगवान जय तुकोबाराय म्हणू लागले हा क्षण आहे काय आनंद झाला हो या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याचा अवताराचा आनंद होत असताना तुकोबरायने गोड वर्णन करावं आणि विचारावं का कशासाठी झाले मग तुकोबराय म्हणतात त्यांना तेवढ्या सुखाची प्राप्ती झाली अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार अंत पार अंत पार नाही लेखा अंत पार अंत पार अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी भगवान परमात्मा बाळाच्या रूपामध्ये आता चिमुकल्या रूपाने आणि नागाने राहिला तेव्हा सुद्धा आमच्या गवळणी म्हणतात बघा आणि मग त्याचं वर्णन किती गोड आहे टाळे वाजवा महाराज काय काय गोड प्रसंग आहे आणि त्या गवळणी काय म्हणते माहितीये का त्यांनी बघितलं माझ्या चढे बचडे छकुडे गरा दे रुपडे पांघरून खाली ते गुंतडे माझे आचडे बचडे छकुडे गरा दे रुपडे माझे अचुडे खाली ते कुसडे माझे अचुडे बचुडे छकुडे माझे रुपडे पांघरून घाली ती कुचडे पांघरून घाली
मात्र ते आनंदाच्या भरामध्ये कथाकार तिथं आले, कथा करू लागले. एवढ्याच नाही, कोणी गुढ्या उभारल्या, कोणी तोरणं लावले, सगळा सामार्जन केलं. आनंदामध्ये सगळा आनंद घोष करताना तुकोबाराने अभंगाच्या तिसऱ्या चरणात वर्णन करावं. गुडिया तोरणी गुडिया तोरणी गुडिया तोरणी गुडिया तोरणी गुडिया करती कथा गाती गाली गाती गाली करती कथा गाती गाली गाती गाली बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकन्हैया गोकुळामध्ये आनंदाने अशा त्यांच्या या वातावरणी असे अनेक आहे. बाळाचं गुणगुणाचे ताने, बाळाचं गुणगुणाचे ताने, बाळ दिसताय गोजिरवाने, काय सांगा जागराने गराला गोकुळच्या नारी, बाळ धोक्यामध्ये खेळ गराला मावशीच्या. असे अनेक महाराज आपल्याकडे वेळेनुसार आमच्या इकडं गोड सगळं वातावरण असतं आणि काय आपल्याला थांबावं. आणि मग मात्र सगळ्यांना आनंद झाला, सगळे तल्लीन झाले. भगवंतांनी वेद लावले, सगळ्याला छंद लागला. कोणाला कामाचा छंद, कोणाला मामाचा छंद. मामाचं लग्न चांगलं आहे कारण की मुलगी मिळली पाहिजे. आजच्या काळामध्ये अवघड आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे छंदाने लोक ग्रसून गेले. हा छंद बघा, छंद नाही नामाचा, हा देय काय कामाचा. सगळ्यांना छंद लागला भगवान कन्हैयाच्या नामाचा. आणि मग मात्र भगवंतांनी सगळ्यांना काहीच करत नाही. आणि या छंदामध्ये एक हरणी नावाच्या गवळणीला सासूबाईंनी सांगितलं, हे हरणी म्हणली इकडे. म्हणजे काय, ही बरणी घे लोणच्याची शिंक्यावर ठेव. त्या हरणीने काय केलं, त्या बरणी ठेवायची ना, ती गोराणी नावाची मुलगी तेव्हा शिंक्यावर ठेवली ना आली परत. म्हणले काय झालं का, एवढे वेद लागले त्यांना, एवढ्या तल्लीन झाल्या. छंद प्रत्येकाचं मन वेधलेलं आणि सगळ्यांचा हा छंद तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे चंडी तुका म्हणे चंडी तुका म्हणे चंडी तुका म्हणे चंडी तुका म्हण झाला तुका म्हण झाला तुका मनविधी नी गोविंदी मनविधी नी गोविंदी विधीने गोविंद बाळकृष्ण
सगळ्यांना आनंद झाला बाबा. तुम्हाला नाही झाला? ज्यांना ज्यांना आनंद झाला त्यांनी वरती हात करा. वा वा. काहीला झालं नाही अजून. सगळ्यांनी वरती हात करा. ज्यांना आहे त्यांना, ज्यांना नसेल त्यांनी खाली केला चालू. नाही केला हा ना हात शिवा जाऊ द्या, आता नाही बोलणार. बघा सगळ्यांनी वरती हात करा. जाऊ द्या वरती अजून. जोपर्यंत भगवान शिव तुमच्या हाताला हात लावत नाही तोपर्यंत वरतीच राहू. आणि सगळ्यांना जर भगवान भोलेनाथ कन्हैयाचा दर्शन पाहिजे असेल तर सगळ्यांनी मस्त टाळी वाजून भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि हरि रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा कोणताली रखुमाई, गावावर देव हरी विठ्ठल, विठोबा रखुमाई, ज्ञानदेव पंढरीनाथ तुकाराम, भगवान की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, आद्य मुक्तीनाथ बाबा, घ्या खाली हात. हात खाली घ्या. झाले का? आणि याचा अर्थ सगळ्यांना पोटोबा म्हणते. पोटोबा आवाज देतो. पोटोबा काय आपल्याला पोटोबा बघा, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीत गात, आधी गीत गात नंतर प्रसाद देतो. म्हणून आम्हाला अगोदर गीताचा आनंद घेऊन भगवंताचं चरित्र बघत असताना आणि आता आपल्याला 2-3 लीला गोकुळामध्ये बघून आपल्याकडे त्या महाप्रसादाच्या आतुरतेने आणि आपल्याला दही अंडीचा लाही रूपी काला भक्षण करायचा आहे. जो भक्षण करी तो महापुण्यवान. का आमचा काला गोड झाला, आमचा काला गोड झाला. एखादा उद्या आला तर का आला झाला काला, उद्या आला तर का आला. म्हणजे काला म्हणजे फार मोठा काला आहे माय बापांनो. हा काला ज्यांच्या प्रारब्धात आहे त्यांचं प्रारब्ध फार धन्यता मानलं. म्हणून अशा या लीला चालत असताना भगवान परमात्मा या ठिकाणी बघा त्यांचं बालपणाचं रूप पुढे येऊ लागलं. आणि मग धरती माईला त्यांनी एक वरदान दिलेलं होतं, वचन दिलेलं होतं. माय मी वचन फेडेल म्हणाले. काय पहिला त्यांनी तळहात जमिनीवर ठेवला, गुडगा टेकावला आणि तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ तोम्या देखी लागसये, रंगानी रंगनाथ तोम्या देखी नाचवे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने
भगवान परमात्मा रांगू लागले, चालू लागले, नाचू लागले. आणि इकडं मात्र मोठमोठाले विडे तयार केले. विडे म्हणजे खायचे नाही, पैंजीचे विडे, पैंजेचे. आणि मग तिथं पहिली ती पुतना राक्षसीने आली, तिचा कार्यक्रम केला. आता आपला कार्यक्रमच करा, कारण आपल्या एवढं सांगायला वेळ नाही. पुतना मागशी मारली, तिचे तुकडे तुकडे केले, डोंगरा एवढं प्रेत पडलं, तुकडे तुकडे केले. आणि तिला आग्नी लावला. या मानूर महाराज बेले त्यांना धन्यवाद. आणि तिचे तुकडे तुकडे करून सगळ्या त्या ठिकाणी आग लावली, तर तिचा सुगंध फार मथुरेपर्यंत गेला. मथुरेपर्यंत सुगंध गेला. म्हणले असं काय झालं, एवढी मोठी काय आग पेटली? म्हणले गोकुळामध्ये. अरे म्हणले काय नाही, गेली पुतना मावशी परसादावारी उरकवली म्हणे. परसादावारी उरकवली, गेली पुतना. त्यानंतर दुसरा विडा मांडला. आणि मग महाबळ नावाचा राक्षस म्हणले मी मारतो. अरे तुझे आजोबा येऊन गेले, पण त्याला जमलं नाही. आता तो उठला, आलं ते जानवं घेऊन आलं, ब्राह्मणाचं रूप घेऊन आलं. आणि तिथंही त्यांनी सगळं काहीतरी केलं, सांगू लागलं. ते गर्गमुनी अगोदर सगळं भविष्य सांगून गेले होते. ये घुसलं, ये सुद्धा माय पाण्याला निघाली. म्हणजे माय थांब. म्हणले काय, मला भविष्य सांगू दे तुझ्या मुलाचं. आणि मग कृष्ण कन्हैया पाळण्यात झोपलेला आहे, माय बसलेले, भविष्य सांगू लागलेला, पाटावर बसलेला आहे. महाबळ भट भटाच्या रूपात आहे, जानवं हातात आहे, पंचंगण हातात आहे, जानवं घालून बसलं. आणि मग पाटावर पाठीला पाठ, बसायला पाठ, आणि उदबंत्यांचा अगरबंत्याचा घमघमाट, असं वातावरण होतं. आणि मग येसुदेबाईंनी पूजा केली आणि सांगायला सुरुवात केली, हे बाळ चांगलं नाही, हे रात्री जन्माला आलं, हे तुझा काळ आहे, तुझा वंश बुडून टाकीन, तुझा नाश करीन, सगळ्या कुळांना नाश करीन. कृष्ण म्हणतो हे पहिलं गिराईक होतं, पण आता हे दुसरं गिराईक आलंय. पहिलं गिराईक गेलं, पण याला मारता येणार नाही, पण याला प्रसाद मात्र द्यायला लागल. तसं जाऊ द्यायचं नाही, प्रसादाशिवाय जायचं नाही कोणी बरं. आणि मग कृष्णाने काय केलं प्रसादाच्या रूपात महाराज, मग तिथं मात्र त्या पाटाला पहिलं आमंत्रण केलं, निर्जीव तत्वाला आमंत्रण केलं. पाठी गौऱ्यांचा करोड होता, करोड गौऱ्यांच्या करोडाचा बाहेर त्याला सांगितलं सगळ्यांनी बरोबर उठायचं. इकडे लाटणं होतं घरात, जर ओरडायला लागला ना, ओरडायला लाटण्याला सांगितलं तू नरड्यात घुसायचं. पाटा होता मिरची वाटायचा, त्याला सांगितलं पाठ ठोकायची, अशी ठोकायची का त्याच्या बरगड्या तुटल्या पाहिजेत अशी ठोकायची. एवढंच नाही महाराज, पुढून सांगितलं त्या गौऱ्यांना त्याच्या थोबाड तोडायचं, गौऱ्यांनी थोबाड तोडायचं. आणि छतीला मात्र वराट्याला सांगितलं, वराट्याना दे दनादन, चालू दे दनादन. अशा प्रकारे सगळ्यांना आमंत्रित केलं महाराज. आणि एकाच वेळेस बरं का कृष्णाने जवावरून आमंत्रण केलं आणि एकाच वेळेस उठले बाबा. जसा का खाल्ला पाठ उठ चालला, जरसा का वरती नेला आणि महाबळ भट धन दिशी आपटला, पाहायला लागलं तिथं. आणि मग मागल्या पाठ झोडायला लागला, वराटा येऊन छाती झोडायला लागल्या, गौरी येऊन तोंड झोडायला लागलं, ओरडा लागलं, लाटणं घुसणं पळायला लागलं. तिथे खाट आडवी आली, पडलं वलगडून, दाताही पडून गेली. आणि वलगडून पडलं, त्याच्यानंतर ते धोतर गळालं, जानवं तुटलं. आणि बघा ते ठिकाणी वर्णन आहे बघा, जानवे तुटले, पंचंग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. अशा प्रकारे तो पळू लागला, आयरणातून पळू लागला, चालला मथुरेकडं. आवत चाललं होते, ते आवताच्या रूमने आले आणि त्यांनी सुद्धा ठोकलं. तुला अक्कल आहे का म्हण, बिगर वासराचा पळतो या मला धरतीवरून, तिलाही ठोकून काढलं महाराज. अशा त्या राक्षसांचं फार हाल झाले. त्यानंतर मात्र गोकुळामध्ये ते बाळ वाढू लागलं, नाचू लागलं. गोपाळाला एकत्रित केलं, म्हणाले सांगा आपल्या आई वडिलांना. काय म्हणले, कोणी दूध नाही, त्या राक्षसांना चारायचं नाही, मथुरेला द्यायचं नाही म्हणाले. कशाला नाही आता. आणि मग आई वडिलांना सांगितलं, पेंद्या सुदाम्या वरद वाकड्या सगळे जमा झाले. सांगितलं आई वडिलांना, म्हणले आमच्या कन्हैयांनी सांगितलं. काय सांगितलं म्हणले, मथुरेला दही दूध देऊ नका, ते राक्षस धष्टपुष्ट होतात, घरी खा. आणि मग ते आई वडील म्हणू लागले, का रे तो कन्हैया कधीपासून आला, तो आताचा खेळ, आताचा कार्टा, आणि आम्ही खायचं काय म्हणले. ऐकलं नाही त्यांनी, पण ते दही दूध, आणि दही दूध मात्र डेअरीला, आणि पाण्याचा पचका डेअरीला. त्या मुलांना सगळं पाणी चारू लागले. आणि ते मुलगा त्रस्त झाले, म्हणले कन्हैयाकडे आले, म्हणले तुम्ही असे काडकीवाणी झाले, म्हणले पाणी पितो आम्ही रोज, दूध मात्र तिकडे चाललंय. म्हणलं का देत नाही. मग म्हणले आपण चोऱ्या करू. आणि मग मात्र चोरीला सुरुवात झाली महाराज. मग त्यांनी सांगितलं काय करा उद्या माहिती का, सराटे आणा, दोरी आणा, त्यानंतर काठी आणा, बारीक बारीक माती आणा, ते चिकन माती आणा. आणि असं घेतलं. का रे कन्हैया, चोरी क्रमे सर्व नेले कानी, परी खडे सराटे घेऊन कोणी न रिगाले. अरे कन्हैया, अरे कशासाठी म्हणले, खडे कशासाठी काय साठी. म्हणलं ऐक ना बाबा, अंधार असलं, आपण चोरी करायला गेलो, खडा मारून पाहायचा. खडा मारला का आपला ते पुढं मडकं इथे कळल, आणि जिथं मडकं असलं तिथं जायचं. मग कसं त्या काठीला वरून ढोसलं का मग आपल्याला दही मिळणार, नवनीत मिळणार.
काठी कळली म्हणले. म्हणले का रे? आणि मग मात्र ही माती कशासाठी? म्हणलं जर आपण एखादी गवळण अचानक उठली ना तर पुढं पळायचं आणि ती जर मागं लागली ना तर ती माती तिच्या डोळ्यात टाकायची म्हणले. आणि एक म्हणलं ती चष्मा लावून आली मग. म्हणलं अरे शंका घेतच राहणार आहे, शंका घेणं हेच आपल्याला मानवाला हा कलंक. आणि मग म्हणलं अरे ते असं असले ना म्हणले, ती जर चष्मा लावून आली ना तर मग सराटे ना म्हणले, ते सराटे असतं बरं का, एक टोक वरती एक खाली, त्याला कसंही पडलं तर ते एक वर टोकच राहतं म्हणे. ती टाकली का त्या गवळण्याच्या पायाला भरतीन आणि टोचले का ती काढेपर्यंत आपण पळून जायचं. ते बोबडे काय म्हणतो काले तीच ना ती मग चप्पल घालून आली. मग काय सांगावं भाऊ. आणि मग अशा शंका कुशंका घेऊन चोरीला सुरुवात झाली. चोऱ्या करू लागले, मडके फोड सगळे करले. आणि मग मात्र या खोड्या नको करू माझे बाबा, हे सुद्धा माय म्हणू लागले अरे का खोड्या करतोय तो गवळणी. आणि मग गवळणीनं काय केलं माहिती का, सगळे एकत्रित आल्यात, कोण काय तर कोण काय कोण काय. एक म्हणली तू माझ्या घरी हे तुला बांधूनच टाकले म्हणलं. बांधून टाकशील पेंद्याचा हिचा मुक्काम पोस्ट सगळा पत्ता लिहून घे म्हणाले. पत्ता लिहून घेतला आणि रात्री बघा सगळं काम आवरले, झोपले नवरदेव नवरी. दाढी वाढलेली होती त्या गवळ्याची आणि पाठीमागून गवळण झोपलेली आहे. या बाजाराने रात्री जाऊन गाठ दिली, दुधाय खाल्लं, तुपाय खाल्लं, सगळं खाल्लं. आणि मग मात्र निघून आला आणि त्यांच्याच तोंडाला हात पुसले, निघाला बाबा. आणि निघाला मग त्या पेंद्या सुदामाला सांगितलं उद्या सकाळी सकाळी दौंड द्यायची, एक सोंग येणार आहे आपल्या गावात, सोंग सगळ्यांनी हजर व्हायचं 7 वाजता. त्याला माहिती होतं काय. आणि मग मात्र हे उठले ना सकाळी, उठल्यानंतर हे बघतो अहो तू मत मातली धांगडी मज करती ओढा उडी. तू गवळी म्हणतो तुला काही धांगड झाली का तू कशाला माझ्या दाढी ओढते. ती म्हणले तुम्हीच येडवले म्हणाले, माझी वेणी ओढायला काय, पण ती येणीची दाढीची गाठ आहे. आता परिणाम असा झाला ते गवळी होतं बुटकं म्हणजे ही होती मात्र उंच, ते असं असं दाढी करे. आणि मग तिथं बघा तिथं मात्र येळ्याला आणलं, येळेला तुटाना, आग्नेला जळाना, काहीच व्हायना बाबा तिथं. मग मात्र त्यांनी लोक खोलावं का नाही म्हणलं. सगळे गवळी लोक आले, म्हणले ए अरे वासरं उंबारताय ना, उठ वासरांना पाजण्यासाठी. हा म्हणला काय करू. शेवटी त्यांनी दरवाजा उघडला, दोघंही बरोबर जायचे, येळा आणायला दोघंही बरोबर, काड्याची पेटी आणायला दोघंही बरोबर. आता काय करणार ते मागं पुढं. आणि मग मात्र बाहेर आले. आणि बाहेर करताना काय माहिती का, गवळी वर वर दाढी करी, गवळण गवळण गिरट्या गाडी, गवळण घर घर गिरट्या गाडी, गवळी वर वर दाढी गवळण वरवर गिरक्या मारील गवळी भरभर दाढी करी, गवळण वरवर गिरक्या मारील गवळी भरभर दाढी करी. आपला वेळ संपलेला, आपला काहीतरी थोडस फक्त. आणि मग मात्र ती सकाळी सकाळी सगळे लोक हसू लागले, मुलं हसू लागले. ती ओढत ओढत चालली. मग नंदाच्या बघा, नंदाच्या गावाला तिथं कंप्लेंट गेली. म्हणले माझा कन्हैया आता घरात आहे ना, कसं काय. म्हणले जमणार नाही. आणि मग मात्र कसं तरी कृष्णाने ती गाठीकडे बघितलं, गाठ सोडली सकाळी सकाळी. सगळ्यांना आनंद घेतला त्या भूताचा, ते सोंग होतं. मग त्यानंतर त्यांनी ठरवलं मात्र आता आपल्याकडे खूप लिहिलं आहे पण आज लिहिला बघता येणार नाही, आपला टाइम संपलेला आहे मला. आणि मग काय केलं, गवळी थांबले नाही, गोपळी थांबले नाही, सगळे एकत्रित झाले. अवघ्या मिळून गवळणी आल्या बघा नंदाच्या अंगणी. अंगणामध्ये सांगू लागलेलं हे यशोदे तुझ्या कन्हैयाने फार खोडी केली. कोण काय, पहिली म्हणी न दूध बघा, पहिली म्हणी दही, अनेक प्रकारच्या बघा त्या ठिकाणी. दुसरी आली दावत, याने बाई काय केली गमात, मुकाशी मुक तुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता पडे ना कुटवर सोसुधिंगना. तिसरी आली दाऊनी, याने बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, डोईची गाठ देऊनी, गाठबाई कोणाशी सुटे ना कुटवर सोसुधिंगना. एक तर म्हणू लागला बघा या ठिकाणी म्हणलं हे शोधे. आणि खूप प्रकारच्या अशा गवळणी अशा गोड गोड आहे. आणि म्हणून अशा गवळणींचा उत्थान आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं सगळ्या लीला झाल्या. आता बघा त्यांनी सांगितलं यशोदा माता तरस्त झाली, गणपतीला त्यांनी नवस केला, तो नवद पूर्ण केला तरी कृष्णाच्या खोड्या थांबत नाही. म्हणले तुला आता खोड्या थांबण्यासाठी तुला शाळेतच घालते म्हणाले. गायींकडे पाठवणं, गाई वळायला लावलं म्हणजे शाळा होती. 9 लाख गाई होत्या कृष्ण कन्हैयाकडं. आणि मग मात्र त्या सांगितलं तुम्हाला उद्या मात्र शाळेत टाकणार आहे.
आणि सगळ्या गोपाळ उद्या गाया घेऊन सारी गोपाळ रानात या या उद्या गाया घेऊन सारी गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 आणि सगळी तयारी झाली सगळे गाई घेऊन रानामध्ये चालण्यासाठी गेले सगळ्यांनी शिदोऱ्या बरोबर घेतलेला आहे कोणी दही आणलेलं कोणी ताक आणलं कोणी भाकरी आणलेलं आहे सगळे घेऊन मात्र कुठं गेले त्या वृंदावनामध्ये गाई चारण्यासाठी गेले. गाई चाराया रानात गेला हर माझा गोपाळ घोंगडी गाई चाराया रानात गेला हर माझा गोपाळ घोंगडी माझा गोपाळ घोंगडीवाला माझा कानोबा घोंगडीवाला गाई चाराया रानात गेला हर माझा गोपाळ घोंगडी गाई चाराया रानात गेला हर माझा गोपाळ घोंगडी घोंगडीवाला गोपाल कृष्ण भगवान तिथे गाई चारता चारता येत मात्र आपल्या काला करण्याला जेवणाला वेळ आहे म्हणून त्यांनी खेळायला सुरुवात केली हुतुतू अबक लगोरी तुपक त्रिकुट पोर त्रिगुण खेळ मांडो अबक तुपक त्रिकुट पोर त्रिगुण खेळ मांडो दिवगा दिवगा बोल त्रिगुण खेळ मांडू आबक दुबगा दिवगा पोरा दिवगुण खेळ मांडू खेळ मांडू दांडू पोऱ्या खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू गर खेळ इटी दांडू आपल्या गवळणले पण महाराजांना लवकर जायचंय त्याच्यामुळे आपण लवकर आवर्त घेऊन राहिलो आता आपल्या शेवटच्या क्षणात आलं त्यानंतर मग बघा ते सुरपारुंब्या चेंडू लगोरी पुन्हा चेंडू फळी चेंडू त्या कालियाचा नागाचा नायनाट करायचा नव्हता तर त्याला समुद्रात पाठवायचं होतं तर कश्यपांचं रूप होतं कश्यप ऋषींचे अवतार म्हणजे कालिया तो नाग होता त्या सगळं विषारी पाणी केलं म्हणून त्याचं सुद्धा दुःख दूर करण्यासाठी यांनी चेंडूचं निमित्त गेलं आणि मात्र कुठं टाकलं आणि मग यमुनात मग उडी मारली येतो दे तुझा नंद लाला बाई बाई यमुनेच्या डोई बुडाला खेळत होता विंटी दांडू विटी उडाली ना खेळत होता चेंडू पळी चेंडू उडाला ना खेळत होता जिंगी बावरा बावरा उडाला ना बावरा उडाला ना यमुना डोई बुडाला ना अशा प्रकारे तिथं शेष नागाच्या बघा डोक्यावर बसून वरती हरीची लीला बहुत मोठी शेप धरुनी वरती आला नागाच्या डोक्यावर पाय देऊन वरती आला सगळ्या लीला केल्या आणि लीला केल्यानंतर सगळ्या लीला संपल्या आणि मग त्या ठिकाणी मात्र आपल्याला भूक लागली म्हणून म्हणले सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करा एकत्र केला कन्हैया आणि बासरी कमरेला खोसली सगळ्याचं गोल राऊंड केलं हा म्हणला मला आणि तो म्हणला मागा सगळ्याचे म्हणले वाईट आहे कोणी घरी जा म्हणले नवनीत घेऊन एकत्रित केलं का सगळी पापाची असो पुण्याची असो सगळं एकत्रित केलं का तो त्याला काला म्हणतात या काल्याने आमच्या जीवनाचं कल्याण आहे तो काला एकत्रित केला मग भगवान परमात्म्याने तो काला वाटण्याच्या अगोदर आपल्याला भगवंताचं चिंतन करावं भजन करावं आणि या भजनाने आम्हाला आनंदित होतो आणि मग आपण एकदा भजन करू निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया हे निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भगवंताच्या हा काल्याच्या प्रसंगाचं काल्यासाठी भगवंत सगळे गोपाळ वाट बघत होते तो काला आपल्याला बघत असताना या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन काही मुखातून गेलं पुन्हा माफ करा आणि काही असे तर कानात येऊन सांगा पण राग मानू नका आणि या ठिकाणी आपण एका मिळेने खेळी मिळीने एकत्र येऊन मीटिंग घेऊन आज सगळे निर्णय घेऊन आपल्या जीवनात सगळे प्रश्न सोडत चालला मीटिंग नुसती मंदिरातली नाही घरातली सुद्धा मीटिंग घ्यावा नवरा बायकोची
त्याशिवाय आपला संसार सुखाचा झाला. अशा प्रकारे भगवंताचं हे चिंतन आपण देवाच्या चरणी समर्पित करीत असताना या ठिकाणी सगळ्यांनी भजन करायचं आहे. आणि हे भजन म्हणजे भगवान परमात्म्याच्या ह्या दहीहंडीला विना लागण्यासाठी आपण त्यांचं समारोप करत असतो. जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी. शिकेला वेले दुरी तो तिघाची